माहूर येथील रेणुका देवीच्या शक्तिपीठाची मृत्तिका व नदीचे पवित्र जल हे अयोध्येच्या राम मंदिराच्या निर्माणाकरिता पाठवण्यात आले. माहूर ही रेणुका देवीचे एक पूर्णपीठ म्हणून सर्वदूर परिचित आहे. या शक्तिपीठावरील पवित्र मृत्तिका श्री राम मंदिर उभारण्यासाठी विधिवत पूजा अर्चा करून विश्व हिंदू परिषदेकडे सोपविले. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर श्री राम जन्मभूमी वाद अत्यंत शांततेत मिटला. त्यानंतर श्री राम मंदिराचे विश्वस्त समिती गठीत केली. या विश्वस्त समितीने श्री राम मंदिर भूमिपूजनाचा 5 ऑगस्ट शुभ मुहूर्त ठरविला. त्या मुहूर्तावर भारतातील पवित्र तीर्थक्षेत्रावरून मृत्तिका व नद्यांचे पवित्र जल आणून उभारणीच्या मंगलमय मुहूर्तावर बांधकामासाठी वापरले जाणार आहे. महाराष्ट्र ही संतांची पावनभूमी आहे. या भूमीत अनेक नररत्न जन्मले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज हे याच भूमीत जन्मले. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री रेणुका देवीच्या शक्तिपीठावरील मृत्तिका अयोध्येतील बांधकामासाठी विधिवत पूजा अर्चा आरती करून हे मृत्तिका देवी चरण स्पर्श करून संस्थानाच्या विद्वस्तांच्या हस्ते पूजन करून हे पवित्र मृत्तिका विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री चंद्रकांत रिठे यांच्याकडे अयोध्येला पाठवण्यास सोपवण्यात आली. संजय घोगरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर.